Hello everyone, the topic of the today's video is figure of speech part first. आज आपण फिगर ऑफ स्पीच बद्दल माहिती घेणार आहोत. तर हा क्वेश्चन कसा विचारला जातो तर तो दोन प्रकारे तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो, जो की 2 मार्कांसाठी आहे. फर्स्ट, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द गिवन एक्झाम्पल, म्हणजे दिल्या गेलेल्या उदाहरणामधून तुम्हाला फिगर ऑफ स्पीच आयडेंटिफाय करायचं आहे. आणि सेकंड टाईपने विचारलं जातं, पिक ऑफ द एक्झाम्पल ऑफ डॅश फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द पोएम. म्हणजेच इथे तुम्हाला ॲलिट्रेशन असेल, अँटिथेसिस असेल, म्हणजे या जो काही फिगर ऑफ स्पीचचं एक नाव दिलं जाईल आणि त्याचं उदाहरण शोधून तुम्हाला दिलेल्या एक्स्ट्रॅक्टमधून लिहायचं आहे. अशा 2 प्रकारे हा प्रश्न विचारला जातो. चला तर मग आपण पाहूयात. फर्स्ट फिगर ऑफ स्पीच, ॲलिट्रेशन. When a consonant sound repeats at the beginning of the word in a line, we call it alliteration. म्हणजे जेव्हा एखादा कॉन्सोनंट साऊंड, एखादा लेटर पुन्हा पुन्हा एक्झाम्पलमध्ये रिपीट होत असेल, म्हणजे दिले गेलेल्या उदाहरणामध्ये पुन्हा पुन्हा तो जर लेटर किंवा तो अक्षर रिपीट होत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? ॲलिट्रेशन. फॉर एक्झाम्पल, अँड आफ्टर अ सेटबॅक वी ऑफर नो एक्सक्यूज. आता इथे अँड आफ्टर या दोन्ही शब्दात हा साऊंड रिपीट झालेला आहे. साऊंड इज रिपीटेड, सो द फिगर ऑफ स्पीच इज ॲलिट्रेशन. म्हणजे आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्हाला 1 मार्क मिळेल आणि त्याचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी 1, असे 2 मार्क तुम्हाला फिक्स इथे मिळून जातील. नेक्स्ट एक्झाम्पल, इफ यू क्रेव नॉट फॉर सिम्पथी व्हेन यू विन. व्हेन आणि विन या दोन्ही शब्दात डब्ल्यू हा साऊंड रिपीट आहे, म्हणून डब्ल्यू हे लेटर रिपीट झालेलं आहे, म्हणून आपण इथे ॲलिट्रेशन हे फिगर ऑफ स्पीच आहे म्हणून सांगू शकतो. नेक्स्ट, व्हाईल यू रेज युअर सेल्फ इन दोज ऑफ अदर्स. यू आणि युअर सेल्फ या दोन्हीमध्ये वाय हे लेटर रिपीट झालेलं आहे, म्हणूनच इथे ॲलिट्रेशन हे फिगर ऑफ स्पीच आहे म्हणून आपण सांगू शकतो. नंतर, ऑन माय वाइंडिंग वे टू द वर्ल्ड्स फेअर. इथे डब्ल्यू विंडिंग आणि वे या दोन्हीमध्ये डब्ल्यू हा साऊंड रिपीट झालेला आहे, म्हणून आपण इथे कोणता फिगर ऑफ स्पीच आहे म्हणू शकतो तर ॲलिट्रेशन. नेक्स्ट, सिमिली. द पोएट डिस्क्राइब्स वन थिंग बाय डिरेक्टली कंपेरिंग इट विथ अनादर युजिंग वर्ड्स लाईक ऑर ॲज. लाईक आणि ॲज या 2 पैकी कोणताही एक शब्द आला की तिथे कोणता अलंकार होतो तर सिमिली हा, म्हणजे सिमिली हा अलंकार ओळखण्याच्या या 2 क्लृप्त्या आहेत. एक तर लाईक आणि दुसरा शब्द आहे ॲज. म्हणजे या दोन्ही शब्दाचा वापर, 2 पैकी एका शब्दाचा वापर त्या सेंटेन्समध्ये होतो. फॉर एक्झाम्पल, बट द बनियन ट्री स्टूड लाईक अ प्रॉब्लेम. इथे बनियन ट्री आणि प्रॉब्लेम यांचा म्हणजे काय कंपॅरिझन दाखवलेलं आहे की बनियन ट्री हे प्रॉब्लेमसारखं आहे, म्हणजे म्हणूनच इथे कोणतं फिगर ऑफ स्पीच आहे तर सिमिली. नेक्स्ट, शी हॅड सच अ वंडरफुल फेस जस्ट लाईक अ गोल्डन फ्लावर. इथे फेस आणि गोल्डन फ्लावर यांची कंपॅरिझन आहे, यांची तुलना केली गेलेली आहे लाईक या वर्डने, म्हणून इथे कोणता अलंकार आहे तर सिमिली हा अलंकार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, आय पिक देम बिकॉज दे आर प्रेटी लाईक यू. इथे मदर आणि फ्लावर या दोन्हीचं डायरेक्ट कंपॅरिझन आहे, म्हणून आपण म्हणू शकतो डायरेक्ट कंपॅरिझन इन बिटवीन द मदर अँड फ्लावर, म्हणून हा कोणता अलंकार आहे तर हा सिमिली हा फिगर ऑफ स्पीच आहे. नेक्स्ट आहे अँटिथेसिस. अपोजिट आयडियाज आर ब्रॉट टुगेदर. अँटिथेसिसमध्ये 2 अपोजिट आयडियाज एकत्रित आणल्या जातात. फॉर एक्झाम्पल, इफ यू गेट लोवर्ड इन युअर ओन आईज
व्हाईल यू रेज युअर सेल्फ इन दोज ऑफ अदर्स. इथे पाहू शकता तुम्ही लोवर्ड आणि रेज या दोन अपोजिट आयडियाज इथे आलेल्या आहेत. लोवर्ड अँड रेज, टू अपोजिट आयडियाज आर ब्रॉट टुगेदर. म्हणजे या दोन्ही आयडिया एकत्रित केले गेलेले आहेत. म्हणून हे फिगर ऑफ स्पीच कोणता आहे यात, तर अँटिथेसिस. नेक्स्ट, इफ यू क्रेव नॉट फॉर प्रेज व्हेन यू विन अँड लुक नॉट फॉर सिम्पथी व्हेन यू लूज. इथे विन अँड लूज, टू अपोजिट आयडियाज आर ब्रॉट टुगेदर. म्हणजे विन आणि लूज, जिंकणे आणि हरणे या दोन्ही अपोजिट आयडियाज एकत्रित आलेले आहेत. म्हणून इथे कोणता फिगर ऑफ स्पीच होतो, तर अँटिथेसिस हा फिगर ऑफ स्पीच आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पार्ट 2 हा मी लवकरच तयार करेन दुसरा. थँक्यू सो मच वन्स अगेन.